हरे कृष्ण. आज प्रातःकालीन भागवतम चर्चेमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आपण अ, ह्या ठिकाणी जमलो आहोत भागवत चर्चा करण्यासाठी. तर आज आपण शुद्ध भक्ती विरुद्ध मानसिक अटकळ, खरा समाधी मार्ग व मुक्तीचा एकमेव उपाय काय आहे याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी. हरे कृष्णा. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 4 सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक 21 समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अगोदर मी उच्चारण करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सुद्धा मनातल्या मनात उच्चारण करण्याचा प्रयत्न करा. यत अंग्री अध्यान समाधी दौतया यद अंघ्रियध्यान समाधिधौतया धीय अनुपश्यन्ति तत्वम् आत्मनः धियान् अनुपश्यन्ति तत्त्वमात्मनः। वदन्ति च एतत् कवयः यथारुचम् वदन्ति च एतत् कवयः यथा रुचम्। सह मे मुकुन्द भगवान् प्रसीदताम्. स मे मुकुन्द भगवान् प्रसीदताम्। यत् अङ्घ्रि अध्यान समाधि दौतया धिया अनुपश्यन्ति तत्त्वम् आत्मनः वदन्ति एतत् कवयो यथा रुचं स मे मुकुंदः भगवान प्रसीदताम्. हरे कृष्णा. भाषांतर. भगवान श्री कृष्णच मुक्ती प्रदान करणारे आहेत. अधिकारी पुरुषांचे चरणानुगमन करून भगवंताच्या चरण कमळाचे क्षणोक्षणी चिंतन करणारे समाधिस्थ भक्त त्या परम सत्याचे दर्शन घेऊ शकतात. परंतु विद्वान तर्कवादी मात्र स्वतःच्या कल्पनेनुसार त्यांचे चिंतन करतात. असे हे भगवंत माझ्यावर प्रसन्न होत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्यमनाभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 4 सुजन प्रक्रिया श्लोक क्रमांक 21 समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जे भाषांतर ऐकलं त्यानुसार आपल्याला एवढं तर कळालंय की भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला मुक्ती प्रदान करतात. आणि जेव्हा आपण जे अधिकारी पुरुष आहेत, भागवतामध्ये 12 जे आहेत ते महाजन म्हटले गेले आहेत. त्या 12 महाजनांच्या द्वारे जसं महाजन ऐन गतेन स पंथा
त्यांचं अनुकरण करून आपण त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करत जर आपण केलं, भगवंताच्या चरण कमळांचे क्षणोक्षणी चिंतन करू शकतो. आणि मग अशा चिंतनात आपण समाधी झाल्यावर परम सत्याचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. परंतु विद्वान तर्कवादी जे आहेत ना, ते स्वतःच्या कल्पनेनुसार चिंतन करतात. असे भगवंत माझ्यावर प्रसन्न होत, अशी ते मंगलाचरण करून भगवंतांना प्रार्थना करीत आहेत. तर आपल्याला कळेल की या श्लोकामध्ये ध्यान योगी काय करतो, खूप कठोर इंद्रियांवर संयमनाचा खूप परिश्रम करतात ते. आणि प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करणारे जे भगवंत आहेत परमात्मा रूपाने, त्यांचं दर्शन घेण्यासाठी योग समाधीमध्ये ते स्थित होतात. हे योगी लोकांच्या बाबतीत आहे. परंतु त्यांना भक्ती प्राप्त नाही होत, ते भगवंताला नाही जाणू शकत. पण शुद्ध भक्त ते काय असतात, त्यांना अशा समाधी वगैरे सारख्या क्रिया करण्याची गरज नसते. तर ते स्वतः शुद्ध भक्त असल्यामुळे ते तिघ गुणांच्या फरे असल्यामुळे त्यांना तुरंत ताबडतोब भगवंताच्या चरण कमळांचं प्रतिक्षण स्मरण होतं. आणि प्रतिक्षण स्मरण झाल्यामुळे ते खऱ्या अर्थाने समाधीस्थ होतात, असं या भाषांतरामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सुंदर रीतीने आपल्याला सांगितले. पुन्हा त्यांनी कुलशेखर राजांनी जे प्रार्थना केली आहे, त्यांच्या त्यांची प्रार्थनाद्वारे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत सांगतील हरे अशी कृष्ण हरे विनंती करते. कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तो खूप महत्वपूर्ण चर्चा चालू आहे, जिथे परमसत्य जाणण्यासाठी शुद्ध भक्ताचा मार्ग कसा गूढ योगी आणि मानसिक चिंतकांच्या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे, आपल्याला परत एकदा अवगत. योगी परमात्म्याच्या क्षणिक दर्शनासाठी इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याकरिता कठोर प्रयत्न करतात, आणि शुद्ध भक्त केवळ भक्त भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलांचे स्मरण करून सहजपणे समाधीच्या स्थितीत पोहोचतात. आणि या सततच्या स्मरणाने भक्तांचे मन आणि बुद्धी भौतिक उपभोगाच्या इच्छेतून शुद्ध होते. तर भक्त हो, सुखदेव गोस्वामीजी इथे कृष्णांविषयी अजून आता महत्वपूर्ण गोष्टी सांग. पहिली गोष्ट म्हणजे की मुक्ती देणारे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला त्यांच्या चरण कमलांचे चिंतन करायला हवे. आपल्यापेक्षा जे पूर्वज आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाधीस्थ भक्त परमसत्य पाहू शकतो. आणि विद्वान मानसिक तर्क करणारे फक्त विचार करत राहतात. आणि म्हणून हे कृष्णा माझ्या प्रसन्न. तर पहिला मुख्य मुद्दा जो आपल्याला इथे समजतो, तो म्हणजे शुद्ध भक्तीने मिळतो खरा समाधी. अष्टांग योगी फार प्रयत्न करतात, इंद्रिय नियंत्रण करण्यासाठी खूप मेहनत घेतात, आणि समाधीस्थ स्थिर होण्याचा प्रयत्न करत राहतात. शुद्ध भक्त चरण कमलांचे फक्त स्मरण करतात, क्षणोक्षणी स्मरण करत राहतात, आणि त्वरित खऱ्या समाधीत स्थिर. आणि ह्या अशा स्मरणामुळे मन बुद्धी सर्व प्रकारच्या आसक्तींपासून पूर्णपणे मुक्त होऊन मन शुद्ध होत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशा शुद्ध भक्ताची वृत्ती किती महत्वपूर्ण आहे पा. असे भक्त स्वतःला जन्म मृत्यूच्या समुद्रात पडलेले समजतात, आणि भगवंतांच्या चरणांवर छोटासा लहानसा धुळीचा कण व्हावा यासाठी निरंतर प्रार्थना करत राहतात. त्यांना मुक्तीची व भोगाची इच्छा नसून फक्त सेवा व स्मरण हाच त्यांचा ध्यास असतो. आणि त्यामुळे नम्रता आणि शरणागती त्यांच्यात आपोआप येते. तरोरपी सहिष्णु, आणि ते एकदम मजबूत होते. तृणादपि सुनीचे, तरोरपि सहिष्णु, अमानिना मान देन कीर्तनीय सदा.
शुद्ध भक्त स्वतःला पतित मानतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत राहतो आणि त्यांची आकांक्षा केवळ आणि केवळ सेवा राहते. आणि परमेश्वराच्या कृपेने भक्त सुखाबद्दलचे सर्व आकर्षण गमावतो आणि सौतिक संसर्गापासून दूर राहून परमेश्वराच्या चरणाचे ध्यान करत परमेश्वराला प्रार्थना. आणि इथे त्यामुळे प्रभुपादजी राजा कुलशेखरांची भावपूर्ण प्रार्थना आपल्याला समजवतो. राजा कुलशेखर भगवंतांना विनंती करतो की माझ्या मनाच्या हंसा तुझ्या चरण कमलाच्या देठातच स्थिर हो, कारण शेवटच्या श्वासाच्या वेळी कफ व श्वास अडताना तुझे स्मरण होईलच कसे. खूप महत्वपूर्ण आणि रसपूर्ण अशी एक बात. आणि याच्यात हंसाचा जो शब्द आलाय तो परमहंसांच्या वृत्तीचे प्रतीक कसे आहे याच्यासाठी महत्वपूर्ण. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आपण लोकांकडून ऐकलंय, काही जणांनी स्वतः पाहिलंही असेल की मृत्यूच्या वेळेला किती वेदना होतात. शास्त्र सांगतात हजारो बिच्छू जेव्हा एकत्र कापतात त्यावेळेस जेवढ्या वेदना होतील तेवढा एखादा जीव जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा वेदना होतात. आणि अशा वेळेस भगवंत आठवतील याची काहीही शाश्वती नाही. आणि जर ते नाही आठवले तर परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावे लागते. कारण या भौतिकतेमधनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेव. आणि म्हणून मृत्यूची तयारी ही खूप आवश्यक असते. आणि त्यासाठीच जसं इथे सांगितलं या श्लोकात आचार्यांचे अनुसरण महत्वाचं. भक्त स्वतःच्या बौद्धिक प्रयत्नांनी परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करत नाही, तर पूर्वीच्या महान आचार्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराचे दर्शन घेतो. गुरु शिष्य परंपरेचे हे पालन देव आणि भक्ताच्या स्वरूपांबद्दल एक संघ निष्कर्ष सुनिश्चित करते. प्रभुपादजींचेच उदाहरण घेऊ. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी त्यांना आज्ञा दिली की तू पुस्तकाचे वितरण कर, इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर, विदेशात जाऊन प्रचार कर. आणि त्यांनी पहा जेव्हा केलं तर चमत्कार घडून. काही दिवसापूर्वी आपण उपनिषदांमधनं सत्यकामाची गोष्ट आहे, त्याला गुरूंनी सांगितले की हे घे 400 तृण आणि गायी आणि जा जंगलामध्ये त्यांचं पालन कर आणि जेव्हा 1000 होतील तेव्हा परत ये. आणि आज्ञा पालन करत जेव्हा त्याने हे कार्य केले तर 1000 जेव्हा गायी झाल्या तेव्हा स्वतः एक सांड त्याच्या समोर आला आणि त्याला आठवण करून दिली की गुरूंनी तुला 1000 गायी झाल्यावर परत बोलवलंय. तर तू बोलला हो आता वेळ आली आहे. आणि मग त्या सांडाने त्याला ब्रह्मविद्येचा प्रथम जो मंत्र आहे तो शिकवला. आणि जेव्हा सत्यकाम परत गुरुकडे जात होतं तर रस्त्यामध्ये कधी हंस आणि असे प्रत्येक जण येऊन त्याला ब्रह्मविद्येचे गुह्यतम असे श्लोक शिकवत गेला. आणि गुरुकडे येऊन तेव्हा त्याने हे सांगितलं तर गुरु म्हणाला की तुझी शिक्षा पूर्ण झाली. ते दैवी प्रकटीकरण जे आहे ना ते परमेश्वराला केवळ तर्काने किंवा बौद्धिकतेने ओळखता येत नाही. तो एका निष्ठावान भक्ताच्या विनम्र सेवाभावाने संतुष्ट झाल्यावर स्वतःला त्याच्या समोर प्रकट करतो. स्वयमेव स्फुरतेव अधः. मानसिक अटकळीचे हर गॅरंटीड अपयशच होणार. शास्त्रज्ञ तत्वचिंतक अनेक वर्ष अध्ययन करूनही भगवंताला समजू शकत नाही. परमेश्वर स्वतःला अशा लोकांसमोर प्रकट न करण्याचा अधिकार राखून ठेवतो, कारण भगवंत स्वतःला त्यांच्या बुद्धीला उघड करत नाही. ददामी बुद्धी योगम असं स्वतः कृष्ण म्हणारे. परमेश्वर केवळ भक्तांना स्वतःविषयी माहिती करू देतो. परमेश्वर हा काही प्रत्येक ग्राहकाच्या इच्छेनुसार वागणारा दुकानदार नाही. ते परम पुरुषोत्तम भगवान आहेत, ते पूर्ण शरणागतीची मागणी करतात.
आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये ते सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. खरंच भगवंत कोणा व्यापाऱ्यासारखे नाही की सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील. ते स्वतःच्या इच्छेनेच स्वतःला प्रकट करतात, आणि आवश्यकता आपली आहे की आपण आपल्या जिव्हेला योग्य प्रकाराने वागवणं, अर्थात केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करणं आणि कृष्ण कथा करत राहणं. आणि जेव्हा याने शुद्धी होते तेव्हा स्वयमेव स्फुरते वदा, कृष्ण स्वतः प्रकट होतात. आणि ह्यासाठी गुरु आणि परंपरेचे महत्व आहे. भगवंत केवळ पारदर्शक गुरुच्या माध्यमातूनच आपल्याला ज्ञान देत. शुद्ध भक्त कधीही भगवंतांना जाणण्यासाठी स्वेच्छेने प्रयत्न करत नाहीत, तर पूर्वाचार्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाजन येन गतः स पंथा. म्हणून वैष्णवाचार्यांमध्ये तत्वज्ञानात मतभेद नसतात. चैतन्य महाप्रभूची त्यावर आपल्यावर किती कृपा आहे. त्यांनी किती सोपं तत्वज्ञान दिलंय. जीवात्मा हा शाश्वतपणे भगवंतांचा सेवक आहे, आणि तो एकाच वेळी भगवंतांशी एकरूप भिन्न देखील आहे. हे अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान ते चौघही वैष्णव संप्रदायांमध्ये मान्य आहे. कुमार संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि आपलं ब्रह्म संप्रदाय. तर भगवंत स्वतः प्रकट होता. जसं भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयांति ते. जे जे सदैव सेवा करण्यामध्ये प्रेमाने रत आहेत, त्यांना मी बुद्धी देतो, जेणेकरून की ते माझ्यापर्यंत परत येईल. इथे चार गोष्टी महत्वाच्या येतात पण. काय? तर सतत. आणि सतत काय? तर तुम्हाला सेवा करायची, आणि कशी? प्रेमाने आणि भक्ती. या चार गोष्टी महत्वाच्या आहेत. भले कोणी बुद्धिमान नसेल, मूर्ख असेल, परंतु आत्म साक्षात्काराच्या ह्या मार्गावर जर त्याने इमानदारीने प्रयत्न करत राहिला आणि या भक्तिमय सेवेमध्ये भक्तिमय राहिला, तर कृष्ण स्वतः त्याला एक संधी देतात प्रगती करण्याची आणि त्याला स्वतःला प्राप्त करण्याची. आणि म्हणूनच आजच्या युगातील अडचणींच्या धोक्यांपासून आपल्याला स्त्रावत राहायला पाहिजे. अनेक विषयांवर अनेक वाद उद्भवत आहेत. स्त्रिया दीक्षा गुरु बनाव्यात का? स्त्रिया शास्त्र वाचू शकतात का? तर हे विषय शास्त्रात स्पष्ट असून चर्चा करण्यासारखे काही नाही. पण जेव्हा आपण अटकळ करतो तेव्हा सर्व गोष्टी वादग्रस्त होतात. आणि म्हणूनच मंदिराची आवश्यकता आहे, जे एक आध्यात्मिक विश्रांती स्थळ आहे. मंदिर हे भौतिक इंद्रिय सुखाच्या वाळवंटात एक आध्यात्मिक ओएसिस सारखा आहे, जिथे भक्त भगवंतांच्या सेवेतील परमानंदात मग्न होतात. भक्तांची एकच प्रार्थना, मला मायेच्या पिंजऱ्यातून पडू नको देऊस, आणि तिथून मुक्त कर. जेथे कृष्णापासून वेगळं इंद्रिय सुख हेच ध्येय असेल, तिथे मला मुळीच ठेवू नको. आणि त्यासाठीच आवश्यकता आहे ती साधू संघाची, शास्त्राच्या पठनाची, जप निरंतर करत राहण्याची, केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करण्याची, सेवा भक्तांची, गुरुची, कृष्णाची. आणि जेव्हा आपण हे सर्व करतो तेव्हा हळूहळू शुद्धी होऊन आपल्यालाही कृष्ण प्रेम मिळण्यासाठी आपण आपल्या स्वतःला योग्य बनवत राहा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.